काहीच कसा तरी ट्रेनमध्ये चढलो आम्ही. खूप खूप म्हणजे खूप गर्दी होती. लिटरली असं वाटत होतं की ठाण्याला आम्हाला आता चढायला देतील. सो इथे आता आम्ही आलेले शिवांशला बॅट बॉल खेळायचे. सो दादा आला शकता. 6. चला आता बॉल आणायला जायला पाहिजे. दोन्ही साईडला बरेच सारे दुकानं लागलेली आहेत आणि आता आपल्याला पुढे चालत जाऊन थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर आ रही है. 2011 डाउन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव. सो गाइस तुम्ही बघू शकता ही कोकण कन्या ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 7ला आणि फुल पॅक आहे गर्दी. सगळेच आता गावी जाणार आहेत आणि वीकेंड आहे आणि प्लस मंडेला आपली जत्रा आहे अंगणेवाडीची, त्यामुळे गर्दी बघू शकता तुम्ही. फायनली आपली ट्रेन आलेली आहे तुतारी एक्सप्रेस आणि आपला आहे S7 मध्ये 62-63 वाटतं आहे. सो चला जाऊन बघूया. सो ही आहे तुतारी एक्सप्रेस. काहीच कसा तरी ट्रेनमध्ये चढलो आम्ही. खूप खूप म्हणजे खूप गर्दी होती. लिटरली असं वाटत होतं की ठाण्याला आम्हाला आता चढायला देतील का नाही देतील माहीत नाही. बघू शकता तुम्ही आता ही अंगणेवाडीची गर्दी आहे की इलेक्शनची गर्दी माहीत नाही. निलेश आणि शिवांश एक सीट आमची तिथे आहे आणि एक सीट इथे वरती आहे. मी इथे बसली आहे. सो बघू शकता ही गर्दी. सो फायनली दुपारी 11:15-11:30ला आपण कुडाळला पोचलो आहे. जर आपण कोकण कन्याने आलो असतो तर 8:30ला आलो असतो आणि तर ही ऑलमोस्ट त्या ट्रेनपेक्षा 2-3 तास लेट आहे. तशी पण ही ट्रेन 1 तास लेट आहे. सो चला आता जाऊया रिक्षासाठी. सो हे आपलं कुडाळ स्टेशन बघू शकता तुम्ही. आपली राज्यराणी ट्रेन म्हणजेच काय म्हणतात ती तुतारी एक्सप्रेस निघाली आहे. चला आता इथून आपण रिक्षा पकडून डेपोला जाऊया. चला. सो आता आपण स्टेशनवर आल्यानंतर आपण कुडाळला नाश्ता करायला बसलो आहे. तिने कटवडा घेतला आहे, मी कांदा भजी, आपले नेहमीचं हॉटेल. आणि इथे आपण आता एक शिवांसाठी हे मागितलं आहे काय गावणं. सो गावणं आणि कॉफी वगैरे मागवलं. नाश्ता करून आपण आता घरी निघूया. आता दुपारचे ऑलमोस्ट 11:30-12 वाजलेले आहेत आणि आपण मुंबई गोवा हायवेने म्हणजे रिक्षामध्ये आपण चाललो आहे आपल्या सेवा पार्ट्याचा. आणि जस्ट विगोने क्रॉस केलं आहे तुम्ही बघू शकता. आपण आता थोडं ह्या रिक्षाने चाललं आहे किंवा रॉंग वे चाललो आहे कारण मग पुढे ब्रिज करून जायला नको म्हणून. बघू शकता बसलं आहे आणि बघू शकता बाहेर एकदम कडक ऊन आहे. आणि आता पुढच्या 10 मिनटात आपण पोचू. जर म्हणजे काय म्हणतात ट्रेनचा जो फाटक आहे ते पडलेला नसेल तर. सो लेट्स सी, बघूया. चला. सो काही आता दुपारी 12:30 झालेत आणि आपण पोचलो आपल्या गावात आणि त्याच्याच रिक्षा पार्क करून आता आम्ही चाललो. इथून चालत जावं लागेल आपल्या 10 मिनटं. सो आता सगळं सामान तर घेतलं आहे आणि वृषाली शिवांश झोपला आहे तर शिवांशला घेऊन पुढे चालली आहे. बाकी मी पण आता निघतो आहे. सो चला, सामान आहे, बरंच ऊन पण झालं आहे. सो चला बघूया. सो इथे आता आम्ही आलेले शिवांशला बॅट बॉल खेळायचं आहे. सो दादा आला, आम्ही चावी वगैरे ओपन करून घरात गेलो, जरा फ्रेश झालो. वृषाली आता आंघोळीला वगैरे गेली आहे तर आम्ही शिवांशवर जरा बॅट बॉल खेळतो आहे. तो पण दादा जरा डाळीला फोडणी देऊन डाळ भात रेडी करतो आहे. बाकी सगळं झालं आहे. आपल्याला पेज वगैरे घेऊन डाळ भात जेवायला मग थोडा आराम करू दुपारी, मग बाकीचे आपल्याला कामं करायचे आहेत. सो शिवांश आता आपल्या अंगणामध्ये खेळतो आहे बॅट बॉल गावच्या. इथे आल्यानंतर तो एन्जॉय करतो एक, पाहू शकता. 6. चला आता बॉल आणायला जायला पाहिजे. सो गाईज आत्ता वाजले संध्याकाळचे ऑलमोस्ट 5-5:15. दुपारी मस्तपैकी आल्यानंतर दादा आलो, त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे. डाळ भात आणि दादानी काल
नॉनव्हेज वगैरे आणलं ते थोडंसं होतं. सो ते खाऊन मस्तपैकी झोपलो 2-2.5 तास जरा. शिवांश पण झोपला जरा. आणि आता उठून जर रात्री जेवणाची तयारी करायची म्हणून जरा मसाला आणि काय गोष्टी आणायच्या होत्या जरा झरापूरून. तर ते आणायला मी आणि शिवांशला घेऊन चाललो आहे झरापला. कारण आज दोघांना आपल्याला भेटायचं आहे. तर ते आज आपण काम करून घेऊया. कारण मग उद्या आणि परवा 2 दिवस कंप्लीट आपला देवदेव करण्यात जाईल. देवदेव इन द सेन्स म्हणजे या देवाला जा तिथे ओटीभर किंवा त्या देवाला जा तिथे ओटीभर, ते सगळ्या गोष्टी करण्यात जाणार आहे. म्हणून मग आपल्याला वेळ नाही भेटणार. त्यामुळे आजच जे काय कोणाला भेटायचं आहे त्यांना आज भेटून घेऊया. आणि उद्या परत ताईकडे जायचं वेंगुर्ल्याला वगैरे. सगळी ती धावपळ असणार आहे. सो चला जाऊया. सो आता आपण इथे झरापला आलो होतो. काही सामान वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं वगैरे. आणि आता जस्ट इथे आपण आता लिंबू सोडा पितो सर्व लोकांच्या दुकानाच्या इथे. सो इथे गाडी आपण पार्क केली आहे. होऊ शकतं मस्तपैकी भजी. आणि आता नाही खाल्ले, सकाळी खाल्ले त्यामुळे आता नाही खात आहे. संध्याकाळी 5:30-6 मस्तपैकी भजी आणि सरबत पितो आहे. सो गाईज आता आपण जस्ट सगळं सामान घेऊन आपण थांबलो इथे फाटकच्या इथे. आणि आता फाटक पडले कारण रेल्वे येते. आता जस्ट विचारलं तर तेजस आवाज आला असेल तुम्हाला. तेजस ट्रेन येते. शिवांश टी ट्रेन आली. सो आता आम्ही झरापुरून आलो आणि शिवांश आपल्या डॉगीवर खेळतो आहे. आपला डॉगी नाही आहे, त्या गडकऱ्यांचा डॉगी आहे. पण तो इथे येतो म्हणजे दादा त्याला खायला वगैरे घालतो ना म्हणून. आणि शिवांश सकाळपासून त्याच्यावर खेळतो आहे. हे आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:45-7 वाजत झाल्यात. आणि बघू शकता आता काळोख झाला आहे. लाईट्स वगैरे लावल्यात. हे आपल्या समोर आहे ते देवघर आहे, जुनं देवघर. आणि दादा थोडासा कुठे बाहेर गेला आहे तर तो आता येईल थोड्या वेळातच. पीछे बढ़ते लगो, पीछे बढ़ते लगो, पीछे बढ़ते लगो, पीछे बढ़ते लगो. ए ए ए ए ए ए पीछे बढ़ते लगो, पीछे बढ़ते लगो. सो बघू शकता मस्तपैकी अशी घराबाहेर आपण चूल पेटवली आहे. आणि मस्त पाणी गरम होतं आहे त्याच्यामध्ये. मस्त चुलीसमोर मी एकदम शेकोटी करण्यासारखा फील घेतो आहे. आणि हे आपल्या घरासमोर असं मस्त असं जंगल आहे. इथे ही आपली गाडी आहे. तर याच गाडीने आपण जाणार आहोत वेंगुर्ल्याला आणि वगैरे माऊली देवीला. सो मस्त अशी आजूबाजूला सगळी नारळाची झाडं, केळीची झाडं, जास्वंद वगैरे दादा लावलं आहे. आणि हे आपलं नवीन वगैरे आपण बांधायला चिऱ्याचं. सो चला मस्तपैकी आता शेकोटीचा फील घेऊया. सो हे गाईज आता वाजले दुपारचे ऑलमोस्ट 12 आणि आम्ही निघालो आहोत आता. हां हां थांबू. हां सो आम्ही निघालो आहोत आता पाय पडायला रामेश्वराच्या मंदिरात, तिथून मग माऊलीकडे. सो आपली जी घरातली स्कूटी आहे ती घेऊन निघालो आहोत. सो आता बघूया. सो हे बघा शिवांशच्या करायचं आहे शूट. चष्मा कुठे आहे? कुठे आहे चष्मा? कुठे ठेवला तो? अरे माझा तो. सो आता आपण दर्शन घेतलं रामेश्वराचं. आणि तुम्ही बघू शकता रामेश्वराचं दर्शन घेतलं आपण. वार्षिक भेट आपण जी येतो ती आपण हे केली. आणि हे आपले 12 देव. सो काय आता दुपारचे 12:30 झालेत आणि आम्ही रामेश्वराचं दर्शन घेऊन निघालो आता माऊली देवीकडे तळवण्याला. सो इथून जो आपला शॉर्टकट आहे जो तळवण्याला म्हणजे वेंगुर्ल्याला जातो आणि मग वेंगुर्ल्यावरून आपण
तळवण्याला जाणार आहोत. सो चला जाऊया, जास्त वेळ न दवडता आपल्याला आता निघायचं आहे तळवण्यासाठी. सो लेट्स गो. रस्ता नवीन आहे माझ्यासाठी, पण बघूया चला. सो तुम्ही बघू शकता हा रस्ता, हा इथून इथून येतो रामेश्वरकडे जातो लेफ्टला, आणि हा इथं राईटला आपल्याकडे म्हणजे कुडाळला जातो. सो इथून आता आपण हा सरळ रस्त्याने जाणार आहोत. ही कुठली नदी आपली? मोचेमाड ना का? हा ते मोचेमाड. सो गाईज आपण आता मोचेमाडला आलेलो आणि हे बघू शकता तुम्ही मोचेमाडची नदी तेरेखोल नदी आय थिंक वाटतं. आणि शिवांश बघा काय मस्ती करतोय. सो आता आम्ही चाललो ॲक्च्युली देवीला, आपल्या माऊली देवीला तळवण्याच्या, पण जाता जाता मध्ये आपला मध्ये स्पॉट होते तिथे आपण थांबलो. आणि बघू शकता काय सुंदर नदी, हा डायरेक्ट समुद्राला भेटतो. सो शिवांश पाया पडतोय देवीच्या. सो ही आहे माऊली देवी आपली तळवण्याची, जी आमची कुलदेवी आहे. आणि हे सावंतवाडीमध्ये येतं. सो आत्ता जस्ट आम्ही दर्शन घेतलं, ओटी वगैरे भरली, आणि इथं ऑलमोस्ट दुपारचे आय थिंक 4-4:30 झाले असते. सो आता आम्ही दर्शन घेऊन निघतो पुन्हा एकदा उभे दांड्याला ताईकडे, आणि मग आजची रात्र आपण तिथे थांबणार आहोत. सो तुम्ही बघू शकता हे असं सुंदर असं हे मंदिर बांधलेलं आहे. यापूर्वी जेव्हा आम्ही आलेलो 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा ह्याचं काम चालू होतं, आणि तेव्हा हे लाकडी मंदिर होतं म्हणजे कौलारू. आणि आता तुम्ही बघू शकता अतिशय भव्य दिव्य असं हे मंदिर इथे बांधलेलं आहे. मस्त असं लाकडी एकदम कोरीवकाम वगैरे केलेलं आहे याच्यावर. आणि बाजूला असे सगळे मूर्त्या वगैरे आहेत देवदेवतांच्या, जसे आय थिंक ती विष्णूची मूर्ती वगैरे आहे. सुंदर सुंदर मूर्ती. सो आत्ता आपण जस्ट मंदिरातून येऊन जरा नाश्ता करतो आहे. कांदा भाजी, वडापाव, थम्सअप, लिमका वगैरे शिवाय सगळं. आता बघूया थंड वाटतंय तर कशाला पितो मग. नाश्ता करूया आणि मग आपण बीचवर जाणार आहोत. सो आत्ता आपण आलेलो आहोत संध्याकाळी 6-6:30 झाले, 6-6:15, आणि आपण आलो वेतोबा मंदिरामध्ये आरवली. ताईच्या इथून खूप जवळ आहे, आणि आता आपण जस्ट दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया ताईच्या इथे. सो लेट्स गो. सो आत्ता आपण मस्त वेतोबा देवाचं दर्शन घेतलं, आणि इथे तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या चप्पल वगैरे तुम्हाला दिसेल. सो जे कोणी नवस करतात ते इथे चप्पलच्या रूपात नवस फिरतात. सो हे आहे वेतोबा मंदिर, आणि बघू शकता तुम्ही श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध, कल्की या सगळ्यांचे इथे फोटो लावलेले आहेत. आणि मस्तपैकी आपलं दर्शन झालं. आता संध्याकाळचं ऑलमोस्ट 7:30 झाले, त्यामुळे कोणी हे नाही आहे. सुंदर असं दर्शन झालं आपलं, आणि बघू शकता मंदिराचा गाभारा. सो गाईज आता आम्ही आलो आहोत वेंगुर्लाचा जो हा ब्रिज आता रिसेंटली बांधला आहे. म्हणजे मी याचे बरेच सारे व्हिडिओ पाहिले. लाईट हाऊस म्हणू शकता तुम्ही, आणि इथेच पुढे म्हणजे जेट्टी वगैरे. सो हा ब्रिज आहे, आणि या ब्रिजवर मग आता आम्ही आलो जस्ट एन्जॉय करायला. बघू शकता खाली आपलं पूर्ण समुद्राचं पाणी, आणि खाली बोटिंग होते ऑलरेडी. सो खाली सगळ्या बोटी वगैरे आहेत, आणि आता आम्ही जस्ट इथे फिरतो आहे, आणि हा आपला इथे ब्रिज आहे. सो गाईज आत्ता जस्ट आम्ही इथे मस्त बीचवर बसलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि समोर आपला आहे समुद्र, आणि आता वाजले संध्याकाळचे 7-7:30. सो इथे आता आम्ही बसून थोडंसं एन्जॉय करतो आहे. अशा मस्तपैकी लाटा येतात आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा वेंगुर्ला बंदर, इथे पूर्ण बोटिंग वगैरे होते, आणि मच्छी वगैरे इथे तुम्हाला एकदम फ्रेश मिळत असेल संध्याकाळच्या टायमिंगला. मला तर काय प्रॉपरली टायमिंग माहीत नाही, पण इथे त्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे बोटी वगैरे इथून म्हणजे जेट्टीसारखंच आहे सगळं, आणि पुढे लाईट हाऊस पण आहे. सो बघू जमलंच तर आपण लाईट हाऊसच्या इथे पण जाऊया बघूया. आणि हे वेंगुर्ला बंदर,
तो बघू शकता शिवांश मातीमध्ये एन्जॉय करतोय वॉळूमध्ये. आणि हा आपला इथे समुद्र. रात्रीचा आता ऑलमोस्ट 7:30-8 वाजले. हात फिरव बाळा तिच्या डोक्यावर. डोक्यावर हात फिरव. हा. असं उलट फिरवू नको. असं बघ. असं. सो हे गाईज गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे मंडे मॉर्निंग. सकाळचे ऑलमोस्ट 7:15-7:30 झालेत आणि आम्ही तिघा निघालो आहोत. मी, वृषाली आणि शिवांश अंगणेवाडीला आणि कासर टाकायला. सो थंडी मस्त आहे मजबूत आणि आम्ही आता बाईकनी चहा नाश्ता वगैरे करून निघालो. आंघोळ वगैरे मस्त ताईने घावणे वगैरे केलेले. सो ते सगळं करून नाश्ता करून आता आम्ही निघालो आहोत. आता इथून कुठं हार्डली 10-12 किलोमीटर आहे आणि आपण नॉर्मल रोडनीच चाललो आहे. म्हणजे ते जो देवबाग वगैरे सगळा तो रूट होता, म्हणजे तो कोस्टल रोड, त्या रूटने नाही, कारण तो संपूर्ण समुद्राच्या इथून होता. तर खूप थंडी असते म्हणून म्हटलं या रोडने जाऊया, कारण जरा थंडी कमी असेल. पण या रोडला सुद्धा खूप थंडी, कारण आजूबाजूला खूप झाडं आहे. सो चला जाऊया, जास्त वेळ नाही आवडता. चला. सो हे गाईज आता वाजले सकाळचे 9:45 आणि आम्ही पोचलो अंगणेवाडीला. सो गाडी वगैरे पार्क केली आणि आता बघूया कसं काय आपलं दर्शन होतं आहे की कसं काय भाडून देऊया. लेट्स सी, बघूया. तुम्ही बघू शकता पोलीस बंदोबस्त आणि गर्दी वगैरे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला बरेच सारे दुकानं लागलेली आहेत आणि आता आपल्याला पुढे चालत जाऊन बघूया गेट कुठे आहे आणि दर्शन कसं होतं आहे. आता आम्ही लाईनमध्ये उभं आहे, बघू शकता तुम्ही लाईन. आणि आता 1-1.5 तासात आपलं दर्शन होईल असं म्हणतात आहे लाईनमधून. लेट्स सी. सकाळीच आता ॲक्च्युली आम्ही लाईन अर्धवट सोडली, कारण अंगणेवाडीचं दर्शन आपण इथून बाहेरून केलं आहे मंदिराचं. कारण कसं आहे माहिती आहे, लाईन खूप आहे आणि लाईनमध्ये जवळपास 3-4 तास सहज झाली. आता वाजले 10:15. म्हणजे आपला नंबर आहे म्हणजे 2, 2:30, 3 होतील आणि आपल्याला घरी ॲक्च्युली 3:30च्या घरातून परत 3:30ला निघायचं आहे, कारण आपली 4:45ची ट्रेन आहे जनशताब्दी. त्यामुळे आपण आता इथूनच दर्शन घेऊन निघतो. तुम्ही बघू शकता हे अंगणेवाडीचं मंदिर आणि आतमध्ये अंगणेवाडी भराडी देवी. सो आपण नेक्स्ट टाईम येऊ शिवांशला घेऊन आराम घेतात. सो आता आपल्याला घरी निघायचं. सो आता आपण निघतो थोडंसं बाजार फिरून आपल्याला इथून जायचं कासार टाका. सो लेट्स गो फॉर दॅट. सो गाईज आता आपण कासार टाकाला जस्ट आलो. दुपारचे ऑलमोस्ट 12:30 झालेत आणि आपण जस्ट दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपण जो नवस ठेवलेला आहे तो नवस पूर्ण झालेला आहे वृषालीचा आणि तो आता इथे आपण येऊन पूर्ण केलेला आहे. तर हा एक कासार टाका देव आपला आणि इथे बघू शकतो हे आता इथे बांधून ठेवतात आहे. सो हा आपला कासार टाका देव. आत्ता जस्ट आम्ही पाया वगैरे पडलो आणि दर्शन घेतलं. कासार टाकायला आल्यानंतर तुम्हाला इथे बाजूला हा इथे छोटासा धबधबा दिसतो. पावसाळ्यात आला तर इथं वातावरण काही वेगळंच असतं आणि इथे मग अतिशय निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघायला मिळेल. खरंच पावसाळ्यात इथे हा प्लेस व्हिजिट करण्यासाठी आहे, एकदम मस्ट व्हिजिट. सो गाईज आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 4:45 झाल्यात आणि आम्ही आलो कुडाळ स्टेशनला. तुम्ही बघू शकता मी जस्ट आता काय छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या घेतल्या आणि आता आपली ट्रेन आहे 5:45ची जनशताब्दी एक्सप्रेसची. 11:30 12:15 ठाण्याला पोचेल. आपण आय थिंक 2 वाजता घरी आलो. कासार टाकाला आपण दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आपण 2 वाजता घरी आलो आणि मग नंतर जेवलो बिलो आणि फटाफट परत 3:30ला निघालो, कारण स्टेशन घरून आपल्याला पूर्ण अर्धा तास लागतो स्टेशनला यायला. त्यामुळे फटाफट निघालो, जास्त काही शूट नाही केलं आणि त्यात प्लस आपली गाडी जी होती स्कूटी ती खूपच म्हणजे खराब आहे आणि त्याच्यावर आपण जवळपास 150 किलोमीटर आपण प्रवास केला आणि त्या वृषाली अगदी तिचे पाय खूप जाम झाले साईडला बसल्यामुळे, त्यामुळे ती पण खूप वैतागली. सो जास्त आम्ही हे नाही करता काही शूट, फटाफट निघालो, घरी आलो आणि आता आपण स्टेशनला पोहोचतो आहे. शिवांश मस्ती करतो आहे आणि आता आपली 5:45ला गाडी आली की आपण निघणार आहोत. सो चला. सकाळी तुम्ही बघू शकता ही आपली वंदे भारत एक्सप्रेस आणि त्याचा पुढचा जो बोनेट आहे तोच पूर्ण मोडलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपली ट्रेन ॲक्च्युली 2 तास लेट आहे, तर आपण जर थांबलो असतो बघू शकता ही वंदे भारत ट्रेन त्याचा बोनेट मागच्या बाजूला
पूर्ण फुटला आहे. कुठेतरी आय थिंक ॲक्सिडेंट झाला वाटतं. संध्याकाळचे 7:15 झाल्यात आणि अजून आपली जनशताब्दी ट्रेन आलेली नाही. 2 तास ट्रेन लेट आहे. आणि शिवांशी मस्ती बघा, ब्रिजवरून इकडे तिकडे जातो आहे. हे आपलं सामान आहे, बघूया आता कधी येते ट्रेन. आणि शिवांश 2 तास मस्ती करतो आहे. आता एक तर जनशताब्दीमध्ये सीटिंग असते, सो लेट्स सी कसा होतो प्रवास. 11:30 पावणेपर्यंत पोचणार होती ठाण्याला, आता मुश्किल आहे. 12:30 1 वाजेल. फायनली आपली ट्रेन आली आहे 3 तासानंतर. 5:45 8:45 आलेली आहे. गाईज फायनली 7:45 म्हणजे जवळपास 3 तासानंतर आपली ट्रेन आली आहे. आणि ट्रेनचा कोच बघू शकता तुम्ही असा आहे काहीतरी एकंदरीत. पहिल्यांदा असं बघतो आहे जनशताब्दीला असं कोचिंग काय दिलेलं आहे. वर पण आहे, पण मे बी मला वाटतं ते म्हणजे सामान ठेवण्यासाठीच असेल, कारण इथे त्यांनी कुठे चढायला वर दिलेलं नाही. सो हे असेल सामान ठेवण्यासाठी. सो इथे आम्ही आमचं काही सामान ठेवलं आहे आणि असं हे वर आहे. सो गाईज सकाळचे ऑलमोस्ट 4:30 झाले आणि अजूनही आपण ठाण्याला पोचलो नाही आहे. जनशताब्दीचा एवढा वर्स्ट एक्सपिरियन्स पहिल्यांदा आला आहे. मला वाटतं माझ्या बघण्यात जनशताब्दी इतकी लेट पहिल्यांदा आली असेल. 11:30 12:15 ठाण्याला आली पाहिजे होती, ती इथे सकाळी 4:30 5:45 माहीत नाही इतका लेट. चला आता ठाणे येते, उतरूया. सो हे गाईज सकाळी आपण आय थिंक 5:12ची आपण ट्रेन पकडली ठाण्यावरून. आणि पहिली ट्रेन जी पनवेलला जाते आणि नंतर आपण ऐरोलीला उतरलो 10 मिनटात आणि आय थिंक 5:30 वाजेपर्यंत घरी आलो रिक्षा पकडून लगेच. सो एकंदरीत प्लॅन असा होता की जनशताब्दीने येण्याचा, की 11:30 12:15पर्यंत ती ट्रेन ठाण्याला येते आणि शेवटची जी ट्रेन आहे ठाण्यावरून 12:05ची पनवेलला जाणारी, ती ट्रेन पुढून आपण घरी येऊ म्हणजे 12:30 पावणे 1पर्यंत. आणि मग व्यवस्थित म्हणजे घरी आल्यानं झोप मिळेल आणि सकाळी कामाला म्हणजे तिघांना, आम्हा दोघांना पण आणि शिवांशला पण शाळेत वगैरे जाता येईल. बट माझ्या लाईफमध्ये किंवा आय थिंक एवढं जनशताब्दी इतकी रडत किंवा इतकी स्लो किंवा एवढ्या डिले झालेली मी पहिल्यांदा बघितली. सगळ्यात तर पहिले तिचा टायमिंग होता कुडाळला 5:45चा. ती आली जवळपास 7:45 म्हणजे 3 तास लेट. त्याच्यानंतर मला वाटलं 3 तास लेट आहे तर ती 2 तास वगैरे कदाचित लेट असेल, कारण कवर करेल वगैरे डिस्टन्स. पण चिपळूणपर्यंत व्यवस्थित झाली, पण चिपळूण नंतर टिल पनवेलपर्यंत इतकी रडत झाली म्हणजे बराच वेळ सिग्नल आणि हे वगैरे. सो जी ट्रेन 11:15 12 किंवा 12:30पर्यंत आली पाहिजे होती मॅक्झिमम, ती ट्रेन ठाण्याला आली सकाळी 4:30ला 4:35ला काहीतरी 4:35 4:40. त्याच्यानंतर मग पूर्णच सगळ्यांचंच आणि इव्हन आमच्या डब्यात तर खासदार राजन विचारे होते गटाचे. सो त्यांना पण मनस्ताप सहन करायला लागला. सो शेवटी काय म्हणजे ट्रेन आहे, ते कोणी असो त्यांना तुम्हाला ते काय म्हणतात, जो त्रास होणार तो सगळ्यांनाच होणार आहे. सो असा एकंदरीत हा फॅमिली ब्लॉग होता की ज्याच्यामध्ये आपण आपली काही गावची 1-2 कामं होती ती केली. त्यानंतर आपल्याला 1-2 ठिकाणी पाया पडायला जायचं होतं, जसं कासारटाका म्हणा किंवा आपलं रामेश्वर कुलदैवत झालं, कुलदेवी आपली श्री माऊली देवी झाली तळवण्याची तिकडे. आणि येताना प्लस आपल्याला अंगणेवाडीला जायचं होतं. अंगणेवाडीला आपल्याला गेलो आपण, पण जास्त लाईन असल्यामुळे आपण त्या लाईनमध्ये जाऊन आतपर्यंत दर्शन नाही घेतलं. बाहेरूनच मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन आपण निघालो, कारण आम्ही जवळपास अर्धा तास लाईनमध्ये उभा होतो. आणि जर आम्ही म्हणजे पूर्ण दर्शन घेण्यासाठी थांबलो तर आम्ही 3-4 तास गेले असते आणि मग मला वाटतं 2, 2.5, 3 तर तिकडेच वाजले असते. आणि मग परत संध्याकाळी आपली 4:30 पावणे 5ची ट्रेन होती, त्यामुळे ते काही शक्य नव्हतं. हां, जर तो दिवस आम्ही पूर्ण राहणार असतो तिथे घरी गावाला तर शक्य झालं असतं, कारण परत मंगळवारी म्हणजे नेक्स्ट डेला आपल्याला ऑफिस वगैरे होतं, त्यामुळे काय ते शक्य नव्हतं. आणि आपल्याला ऑलरेडी तिकीट आपण काढलेलं 2 महिन्याआधी. सो नेक्स्ट टाईम आपण अंगणेवाडीच्या जत्रेला जाऊ आणि पूर्ण असं प्लॅन करून जाऊ, व्यवस्थित सुट्टी वगैरे आधी घेऊन आणि अगदी अर्ली मॉर्निंग वगैरे जाऊ, नक्कीच जाऊ. आणि मग येताना आम्ही कासारटाका वगैरे करून आलो. सो आय होप तुम्हाला कोकणातला ब्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. टिल देन गुड बाय गाईज. पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. गुड बाय गाईज.